जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मेषे व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज कैलासवासी सखूबाई किसनराव काळे या निमणे येथील एक अत्यंत सोज्वळ व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी हरपलं आणि त्या निमित्ताने त्यांच्याबद्दल 4 शब्द बोलण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे. खरं म्हणजे त्या आमच्या आत्या आणि कोरेकर पाटील घराण्यातील एक अत्यंत संस्कारक्षम असं व्यक्तिमत्व होतं. 91 वर्षापूर्वी जन्मलेल्या आणि माता रंगूबाई व पिता जयसिंगराव कोरेकर पाटील यांच्या पोटी हे कन्यारत्न जन्मलं. तो काळ म्हणजे ब्रिटिश काळ होता आणि परिस्थिती जेमतेम असायची, दुष्काळ वारंवार पडायचे. अशा परिस्थितीमध्ये पाटील घराणं असो नाही तर जागीरदार असो, हे सर्वसामान्य लोकांच्या प्रमाणे जीवन जगत असायचे त्या काळामध्ये. आणि त्यांना एक बंधू ज्यांचं काही वर्षापूर्वी निधन झालं, जगन्नाथ म्हणून, हे सुद्धा अत्यंत सज्जन असं एक व्यक्तिमत्व आम्ही आमच्या लहानपणी पाहिलं. अर्थात हा कोरेकर पाटलाचा वाडा म्हणजे नावरे गावातील मुक्काम पोस्ट तालुका शिरूर जिल्हा पुणे प्रसिद्ध वाडा. कारण या घराण्याकडे पाटीलकी होती. त्यावेळेला जयसिंगराव यांना आम्ही आबा म्हणत असू आणि माझ्या लहानपणीच त्यांचंही निधन झालं. पुढे हे दोन्ही बहीण भावंड हे आम्ही जवळून पाहिलेली आणि त्याचबरोबर यांचं लग्न झालेलं होतं सकू आत्याचं. त्या निमुणे येथील प्रसिद्ध घराणं काळे घराणं, त्यात राधोजी काळे म्हणजे मोठी जमीनदार असामी, यांच्या घरामध्ये त्यांचं लग्न त्यांचे थोरले चिरंजीव किसनराव राधोजी काळे यांच्याशी झालं. त्यांना अजून 2 भाऊ होते, एक रामराव आणि अण्णासाहेब, आणि 3 भगिनी होत्या, ज्या 2 हांडे देशमुख घराण्यात आणि 1 चितोळे घराण्यात दिलेले. असं एक प्रकारचं एक संपन्न परिवारामध्ये आमच्या आत्या गेलेल्या होत्या. लहानपणापासून अत्यंत सर्वसाधारण परिस्थिती वाढलेल्या. त्यावेळेला अशा प्रकारची काही परिस्थिती नव्हती. एक मोठा वाडा आणि त्यामध्ये राहणारं हे सगळं कुटुंब म्हणजे सख्खे चुलत म्हणजे सगळे सख्खेच वाटायचे. त्याबरोबर चुलत 3 भगिनी होत्या. एक थोरल्या ज्या होत्या त्या लक्ष्मीबाई मगर या कवठे येथे दिलेल्या होत्या. यमुनाबाई खळदकर हे कुरुळी तालुका शिरूर येथे, वत्सलाबाई गायकवाड या शिरूर तालुक्यात कोंढापुरी येथे, आणि सुगंधाबाई थोरात या वाळकी तालुका दौंड येथे. म्हणजे ह्या सगळ्या भगिनी समवयस्क होत्या. त्यात एक थोरल्या ज्या होत्या सगळ्यात त्या मगर घराण्यात दिलेल्या दौंड तालुक्यात कवठे येथे त्या मोठ्या, आणि बाकीच्या ह्या समान वयाच्या. आणि सख्खे चुलत असं काही नाही, असा एकाच ठिकाणी एकाच वाड्यामध्ये वास्तव्य असायचं. 3-4 बंधू असायचे, चुलत बंधू. थोरले बंधू नारायणराव कोरेकर, दुसरे बाबूराव, तिसरे मारुतराव, चौथे गंगाधर आणि मग 5वे जगन्नाथ. ही 4 भावांची 5 मुलं आणि या सगळ्या बहिणी. असं एक गोकुळासारखा वाडा पूर्वी होता. आता ही गोष्ट मी जे सांगत आहे त्या आमच्या आत्यांचे कोणतेही लग्न झाले मला आठवत नाही. मी आज वयाची 75 जरी पार केली तरी त्यापूर्वीच त्यांची लग्न होऊन जायची. आणि लग्न त्या काळामध्ये 12व्या-13व्या वर्षाच्या आतच व्हायची. त्यामुळे लवकर लग्न झालं. आणि आमच्या आत्या ज्यांचं निधन गेल्या वर्षी झालं त्या सखूबाई किसनराव काळे यांनी कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसताना आपलं कुटुंब आणि आपला परिवार कसा फुलवला. त्यांचे पती एक कर्तृत्ववान असे ग्रस्त होते. मला आठवतंय की किसनराव मामा हे त्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये असतील, सरपंच होते निमणे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील. आणि सरपंच असताना त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक योजना राबवल्या, विकासाची कामं केली आणि गाव सुजलाम सुफलाम असं झालेलं दिसतं. कुऱ्हाडवाडीच्या माळ रानावरती नंदनवन त्यांनी फुलवलं.
1983 साली पहिला महेश्वर सहकारी पाणी पुरवठा संस्था ही स्थापन केली आणि 1987 साली शेतीला पाणी सुरू झालं आणि सगळं गाव सुजलाम सुफलाम झालं. केवळ स्वतःचीच नाही, स्वतःची तर त्या काळामध्ये एकत्र कुटुंब होतं. ते एकत्र कुटुंब हे सगळं आणि फार मोठी शेती, जवळजवळ 125 एकर शेती, ही सगळी शेती पाहायचे आणि गुणे गोविंदाने हे कुटुंबही नांदत होतं. आणि राघोजी मामा काळे हे या गावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांच्या शब्दाला खूप मोठा मान होता आणि आपली मुलं सुद्धा त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नसायची. अशा प्रकारे हे कुटुंब प्रगती करत होतं. पुढे आमच्या आत्याला म्हणजे कैलासवासी सखूबाई किसनराव काळे यांना पहिलं चिरंजीव त्यांचे हरिभाऊ हे पहिलं त्यांचं मूल. त्यानंतर मग प्रल्हाद, राजेंद्र वगैरे अशी 3 मुलं आणि शारदा नावाची एक मुलगी. अशा प्रकारची 4 अपत्ये जन्माला आली आणि ही 4ही अपत्ये आपापल्या परीनं मोठी प्रगती पथावर आहेत. चिरंजीव हरिभाऊ काळे आणि त्यांच्या पत्नी कैलासवासी शशिकला काळे या हे दोघंही शिक्षकी पेशात होते. हरिभाऊ काळे हे माध्यमिकला प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. शशिकलाबाईचं 10 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. एक दुःखद जीवनामध्ये घडलेली घटना. हरिभाऊ म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व, केवळ शिक्षकच नाही तर ज्यांचे विचार आणि आचार ऐकावे आणि मार्गक्रमण करावं अशा प्रकारचं एक सुंदर व्यक्तिमत्व. माझ्यापेक्षा वयाने लहान जरी असले तरी त्यांचे विचार मला खूप पटतात. दुसरे म्हणजे प्रल्हाद आणि त्यांच्या पत्नी आणि हे दोघे बंधू बाकीचे हरिभाऊ आणि राजेंद्र हे शिक्षकी पेशात काम करत असताना एवढ्या मोठ्या शेतीचा जे शेती करण्याचं कार्य त्यांनी प्रल्हाद आणि त्यांच्या पत्नीनं केलं आणि या उभयताने शेती फुलवली. त्यानंतर राजेंद्र आणि सुनंदा हे दोघं पती पत्नी हे शिक्षकी पेशात आहेत. आजही प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि शालन नावाचे शालन किंवा शारदा, इकडचं नाव शारदा, विश्वासराव हंडे देशमुख, कर्डे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, ही त्यांची कन्या या अंडे देशमुखांना दिलेली शालेय नावाचे आणि त्यांचे चिरंजीव विक्रांत विश्वासराव देशमुख हे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत. अशा प्रकारचा एक सुंदर प्रपंच या पती पत्नीचा झाला. आमच्या आत्याचं काय गुणवर्णन करावं. साक्षात संत सखूबाईची आठवण येते. आमच्या सखू आत्याची आठवण झाली की, कारण 1 वर्षापूर्वी निधन झाले. त्याच्या अगोदर जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला मी जात असे, कुठे लग्न कार्याला भेटत असे, तर थरथरचा हात डोक्यावरून फिरायचा आणि सगळी चौकशी करणार. अशा प्रकारचं एक सुंदर व्यक्तिमत्व. त्याबरोबर आमच्या बाकीच्याही आत्या आज त्याच्यातल्या हयात फक्त कोंढापुरीच्या वत्सलाबाई गायकवाड या आज आहेत. बाकीच्या आत्या आज या जगामध्ये नाही. परंतु या सर्व आत्या आम्हाला सख्या चुलत असं काही नाही, सगळ्या आमच्या सख्याच आत्या होत्या असं वाटायचं. आणि सखूबाई ह्या अत्यंत गरीब, कारण वडील जयसिंगराव आमचे आजोबा कोरेकर पाटील हे त्यांचं कृपाछत्र लवकर हरपलं आणि परिस्थिती बेताची असायची. शेती जरी भरपूर असली तरी पाणी पुरवठा काही नव्हता त्या काळामध्ये. त्या काळामध्ये पावसावर शेती आणि त्यामुळे माहेरी तशी गरिबीच असायची. परंतु त्यातूनही अत्यंत उत्तम मार्ग काढत जगन्नाथ या त्यांच्या बंधूच्या परिवारानं चांगली प्रगती केली आणि तो परिवारही प्रगतीपथावर आहे. आत्या जेव्हा जेव्हा भेटायच्या तेव्हा तेव्हा असं वाटायचं की परमेश्वराने खरंच ही माणसं कशी तयार केली असतील. आज आपण कितीतरी व्यवहारी झालो, एकमेकाला भेटतो, हसतो, परंतु त्या पलीकडं आपल्या अंतःकरणापासून काहीच विचार आपल्याला एकमेकाशी करता येत नाही. आणि ही जुनी माणसं भोळी भाबडी असायची. भोले भाव मिले रघुराई असं म्हटलं जातं की भोळ्या भाबड्या जीवामध्ये परमेश्वराचा वास असतो. मला एक वाक्य संत तुकाराम महाराजांचे
4 ओळी आठवतात की ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे त्याला बावा, कन्या ऐशी देगी जैसे मीरा मुक्ताबाई, ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तिलोकी झेंडा, इतुके न देवे तुझ्याने माझे करिगा निसंता. जर मुलं बाळ द्यायची असेल चांगली द्यावी. मीरा मुक्ताबाई सखुबाई या संत संत महिलांच्या प्रमाणे मुलगी असावी. त्या काळामध्ये हीच अपेक्षा असते. मुलगा हा एखादा सत्पुरुष असावा आणि भक्त गुंडा म्हणजे ज्याचा तिलोकी झेंडा असा कर्तृत्वान असावा. आणि अशा प्रकारे सखुबाई या घराण्यातील आमच्या संत सखुबाईच्या रूपाने जन्माला आलेलं एक देणं होतं. पती सुद्धा खूप समंजस होते आणि काही वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. मला आठवते माझे बंधू वसंतराव कोरेकर हे जिल्हा परिषदेला उभे होते आणि आपल्या मेव्हण्याचा मुलगा जिल्हा परिषदेला उभा आहे, तो निवडून यावा म्हणून किसनराव मामा हे खांद्यावर धोतर टाकून गावोगाव पायी फिरायचे. नावरे गटामध्ये गावून गाव जिथं जिथं आपले नातेवाईक असतील त्यांना भेटले आणि भेटून माझ्या मेव्हण्याच्या मुलाला निवडून द्या असं सांगणारे, म्हणजे एवढं मोठं मन त्यांचं होतं की आताच्या काळामध्ये गाड्या सर्व प्रकारचे वाहनं असून सुद्धा माणसं एकमेकाच्या जवळ नसतात, पण त्या काळामध्ये या लोकांनी नातीगोती जपलेली होती. आणि अशा वेळेला मला सहज आठवण झाली, आजपर्यंत अनेक मोठमोठ्या लोकांचे चरित्र समाजापुढे आणण्याचं काम मी केलं. तसंच त्याचप्रमाणे ज्या व्यक्तिमत्व मला जी भावली, ज्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर माणसानं जगावं कसं हे कळतं, अशा व्यक्तिमत्वांना उजाळा देण्याचं काम मी केलं. आणि त्याचबरोबर हे करत असताना सर्व परिवार, त्या काळामध्ये कोरेकर पाटलांचा हा मधला वाडा आणि या वाड्यात राहणार कुटुंब एकच, कारण याचे मूळ पुरुष या सर्व वाड्याचे म्हणजे मी ज्यांची नावं सांगितली ते नामदेवराव कोरेकर म्हणून पाटील होते. वतनी जमीन मिळालेली होती 200-250 एकर जमीन, त्याचे सगळ्या कुटुंबाला विभागून सुद्धा त्या काळामध्ये पुष्कळ जमीन होती. पण मुलं बाळं ही सगळी त्या त्या परिस्थितीत सुद्धा समाधानी होते. मुलीबाळींनी कसल्या अपेक्षा केल्या नाहीत, कारण या सर्व भगिनी जवळपास शिरूर तालुक्यात, एक दौंड तालुक्यात, बाकीच्या इथंच होत्या शिरूर तालुक्यामध्ये. आणि त्या काळात जाण्या येण्याच्या सोयी नसल्यामुळे 4-6-10 किलोमीटर अंतरावरती सैरसंबंध असायचे, नात्यातच व्हायचे. ही सर्व घराणी इतिहास प्रसिद्ध आहेत. थोरात घराणं असो, काळे घराणं असो, गायकवाड घराणं असो, मगर घराणं, ही शिवकाळापासून आपापल्या परीनं कर्तृत्ववान घराणी आहेत. मागे मी काळे घराण्याचा एक व्हिडिओही जाहीर केला होता, प्रसिद्ध केला होता की या घराण्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये म्हणजे मराठशाहीच्या काळामध्ये उत्तम असं कार्य केलेलं आहे. तेव्हा आणि निमोने म्हटलं की काळे आडनावाची सर्व मंडळी डोळ्यापुढे येतात, कारण फार प्रचंड संख्येनं या घराण्याचं तिथं वास्तव्य आहे. तेव्हा अशा प्रकारच्या या घराण्यातील कैलासवासी सखुबाई किसनराव काळे यांना जाऊन 1 वर्ष झालं. त्या 1 वर्षाच्या काळानंतर जी आठवण माझ्या मनामध्ये आली ती आपल्यापर्यंत जावी, ही इच्छा व्यक्त करावी असं वाटलं. म्हणून परमेश्वर चरणी मी त्यांच्याबद्दल एकच प्रार्थना करेन की त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो आणि उत्तम गती प्राप्त हो. एवढंच बोलून मी माझ्या भाषेला पूर्णविराम देत आहे.